आज स्थगनवरती बोलत असताना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षक आहेत ते संपावरती जाणार आहेत, कारण त्यांना त्यांच्यावरती ॲक्सेस लोड देण्याचं काम करत आहेत. त्यांना तर मुलांना शिक्षण द्यायचं आहे, त्यांचं पोर्शन कंप्लीट करायचं आहे, त्याच्यानंतर TETचं एक्झामिनेशन त्यांच्यावरती आलेलं आहे आणि आता SIRची ड्युटी पण त्यांना देण्यात आलेली आहे. आणि बरेच शिक्षक जे आहेत ते प्रायव्हेट कॉन्व्हेंटमधले आहेत, त्यांना हे कामच जमत नाही, ते तिकडे जायला तयार नाही. म्हणजे BLO म्हणून त्यांना तिकडे नमूद करण्यात आलेलं आहे, पण ते एरियामध्ये जातच नाही. आता लोकांमध्ये एवढी अफरातफरी झालेली आहे, कारण जे केंद्रचे मंत्रींनी सांगितलं की आता पासपोर्ट पण जे आहे ते नागरिकता त्याच्याकडून सिद्ध होत नाही. मग पासपोर्टवरून होत नाही, बर्थ सर्टिफिकेटवरून होत नाही, आधार कार्डवरून होत नाही, तर कुठल्या बेसिसवरती नागरिकता ठरवणार हे मला समजत नाही. आणि हे सगळं लक्षात देऊन मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशाची जनता आहे ते एकदमच आउट ऑफ हे झालेली आहे. त्यांना समजतच नाही काय करायचं, कारण ते SIRचे अधिकारी येत नाही. आता देशामध्ये जन्मलेला मनुष्य जर देशवासी नाही झाला तर होणार कोण, ही परिस्थिती झालेली. आज ते मुद्दा उपस्थित केला आहे. सरकारने केंद्र सरकारला बोलावं आणि टाईम बाउंड वाढवून घ्यावा, कारण ज्यापर्यंत तुम्ही डोर टू डोर जाणार नाही, लोकांकडून पेपर कलेक्ट करणार नाही, त्यापर्यंत SIR होणार नाही. आणि SIR व्यवस्थित झाला नाही तर तुम्ही बघितलं की बिहारमध्ये आणि बंगालमध्ये कशी परिस्थिती झाली. 1-1 कोटी लोकांची नावं SIRमध्ये आलीच नाही. तशीच परिस्थिती या मुंबईमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. म्हणून मी आज ते मुद्दा उचलला होता. शिक्षकांची जबाबदारी ही आहे का, पहिलं तर हे तुम्हाला करावं लागेल. कारण जर शिक्षक जात नसेल तर तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, त्यांना आरोपी केला. 30 शिक्षकांवरती तुम्ही गुन्हा दाखल केला, 40पेक्षा जास्त तुम्ही शोकॉज नोटीस दिली, पण त्यांना ट्रेनिंगच नाही ना, कसा फॉर्म भरायचा, काय करायचा, कुठे जायचं त्यांना माहीतच नाही. सरकारचं कुठला तरी प्रतिनिधी त्याच्याबरोबर असला पाहिजे ना. तो शिकवायला एका शाळेमध्ये, तो येतोय दुसऱ्या ठिकाणामध्ये, त्याला जायचं तिसऱ्या ठिकाणामध्ये. म्हणजे काही करायचं, काही लोकांना गुंतवून ठेवायचं आणि आपण जे आहे सरकारी माल विकत राहायचं. सरकारची केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार, त्यांचं हेच धोरण चालू आहे. आता डान्स बारच्या संदर्भात मी याच्यावरती होतो, पण डान्स बारचा तुम्ही एक निर्णय घेतला पाहिजे सरकारने की त्याला चालू ठेवायचं की बंद ठेवायचं. आणि गुजरातसारखा व्हायला नको. गुजरात म्हणजे दारूबंदी आणि सर्वात जास्त जर दारू कुठे भेटत असेल किंवा दारूची विक्री असेल ते गुजरात आहे. मग आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला डान्स बार बंद करायचा तर एकदाच तुम्ही बंद करा. आणि कोणी चालवायची हिंमत केली की संपूर्णपणे ते हॉटेल सील केली तर मला वाटत नाही मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोण करणार. पण मला वाटते काहीतरी याच्यात व्यवस्थित निर्णय घेण्याची गरज सरकारला आहे. हे बघा, यश आणि अपयश हे दोघांचा तुम्हाला श्रेय घ्यावा लागेल. जेव्हा तुम्ही चांगली कामं केली तुमचा कौतुक, जेव्हा तुमच्याकडून चूक झाली, तुमच्याकडून दिलेले जे मार्गदर्शन होते ते बॉडीने दिली होती की हे मिसिंग लिंक करण्याच्या आधी दुसरं काय काय करायची गरज आहे, त्याच्यावरती जर तुम्ही लक्ष दिलं असता तर एवढं हजारो कोटी रुपया तिकडे वाया गेले नसते. आज तुम्ही ते तात्पुरतं ते तयारी केली आहे, तिकडनं वाहन चालू झाले, पण व्यवस्थित जर तुम्ही ज्यापर्यंत जे तुम्हाला आधी जे काम हे टनल करण्याच्या आधी करायची गरज होती ते केलं नाही ते परत होत राहणार. त्यांना थांबवण्यात आलाच नाही. मला वाटतं की अधिवेशनामध्ये जेवढी लोक तिकडे आंदोलन करत आहेत, कुठलाही मंत्री कोणाला जाऊन भेटला नाही, कुठलाही मंत्री अजूनपर्यंत त्यांना काय समज दिली नाही किंवा त्यांच्याबरोबर चर्चा केली नाही. म्हणजे कोणाचाच ऐकायचं नाही, आपले मनमानी करायची सरकारची चालू आहे. आता ते जे टीचर्स आहेत ते ट्रेंड आहेत का या कामासाठी, ते करू शकतात का, किंवा ते टाईम बाउंड तुम्ही करून घेतला आणि शेवटी सरकारने सांगायचं की केंद्र सरकारचा इश्यू आहे. हा केंद्र सरकारचा इश्यू असला तरी मुंबईचे नागरिक, महाराष्ट्राचे नागरिक, या राज्याच्या नागरिकांना जर त्रास होत असेल तेच आम्हाला सारखे सारखे फोन करतात. मग नगरसेवक असू दे, आमदार, खासदार, की BLO येत नाही, BLO आला तर एकच ठिकाणी बसतोय आणि एका लोकांना फॉर्म वाटून दिलेला आहे. मग त्याचा मनुष्य जातोय, कोणतरी असा कार्यकर्ता जातो आणि फॉर्म वाटतोय, लोकांकडून पैसे घेतोय, काय भरायचा काय नाही भरायचा, ही अफरातफरी कुठेतरी थांबली पाहिजे. मी आधीही बोललो, आताही बोलतोय की निवडणुकाच्या आधी जे आश्वासन, जे लिव्हरेजेस, मग लाडकी बहीण असू द्या, लाडका भाव असू द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी असू द्या, त्या टायमाला सरसकट देण्याचं काम केलं.
आणि निवडणुका झाली की आज लाडकी बहीण ते 100वरून 20%वर तरी लाडका भाव तर गायबच झाला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या कुठेतरी थांबत नाही. हे सर्व जे आहे लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा जास्त तुमची आहे.